दर्शक नमस्कार. खुली चर्चा या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं स्वागत. खुली चर्चाच्या व्यासपीठावर आपण विविध क्षेत्रातील जे आपले राजकीय विविध पक्षातील जी राजकीय दिग्गज मंडळी आहेत त्यांना आपण निमंत्रित करत असतो आणि त्यांच्या माध्यमातून जी काही एक राजकारणाची जी एकंदरीत सद्यस्थिती आहे आणि त्या संदर्भात जे आपल्या दर्शकांच्या मनातले प्रश्न आहेत ते त्या राजकीय दिग्गजांच्या समोर आपण उपस्थित करत असतो आणि लोकांच्या मनातले जे प्रश्न आहेत किंवा एखादी गोष्ट जाणून घ्यायची असतात त्याच्या संदर्भातलं एक निराकरण आपण या खुली चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करत असतो. आणि आज या व्यासपीठावर आपण भाजपाचे मोहोळ तालुक्यातील नेते जे आहेत ते संजय अण्णा क्षीरसागर यांना निमंत्रित केलं. साहेब आपलं स्वागत या चर्चेमध्ये. भाजपाचे नेते संजय क्षीरसागर खरं तर राज्य पातळीवर त्यांचं काम आहे, मात्र मोहोळमध्ये भाजपा एका संघर्षाच्या भूमिकेत कायमच राहिली. खरं तर आपण जिल्ह्याचं राजकारण जेव्हा पाहतो तेव्हा एक काही समीकरण आपल्या जिल्ह्यातले बदलले दिसतात. जी राजकीय परिस्थिती पूर्वीची होती ती आज नाही आहे. अनेक बदल आपल्याला त्यामध्ये दिसत आहेत, स्थित्यंतरं दिसत आहेत आणि मोहोळमध्ये देखील एक अशी परिस्थिती सध्या आपल्याला दिसते आहे. आणि अशा एका पार्श्वभूमीवरती भाजपा मोहोळ तालुक्यामध्ये कायमच एका संघर्षाच्या भूमिकेमध्ये राहिलेली आहे आणि त्यातही संजय अण्णा क्षीरसागर हे नाव जेव्हा समोर येतं तेव्हा एक चांगला संघर्ष यामध्ये दिसतो. प्रस्थापित जे आहेत तर त्यांच्या विरुद्धचा संजय क्षीरसागर यांचा लढा हा कायमच राहिला आहे. राज्यातलं राजकारण असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचं राजकारण असेल किंवा आपण पाहतो मोहोळ तालुक्यातली आत्ताची परिस्थिती या संदर्भात आपण आज संजय क्षीरसागर यांच्याशी सविस्तर असा संवाद या खुली चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून साधणार आहोत. खरं तर संजय क्षीरसागर साहेब, प्रश्न तर वेगवेगळे आहेत. मोहोळ तालुका म्हटल्यानंतर आपण पाहतो की राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील असा तालुका म्हणून मोहोळ तालुक्याचा उल्लेख होतो आणि प्रश्न बरेच आहेत. पण सुरुवातीला एक आहे की स्थानिक स्वराज्य संस्था जी आपण म्हणू की जिल्हा परिषदेची निवडणूक किंवा पंचायत समिती निवडणूक, भाजपची तयारी कशी चालू आहे आणि खरंच काही आत्मविश्वास तुम्हाला आहे का की तिथं परिवर्तन काही घडेल? मोहोळ तालुक्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा विचार केला तर मी स्वतः 2002 साली भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेनं एकत्र यावं आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लढवाव्या असा एक प्रस्ताव मांडला होता. तर त्यावेळी भारतीय जनता पार्टीचं तालुक्यातलं स्थान तसं फारसं बळकट नव्हतं, परंतु बळकट जरी नसेल तरी शिवसेनेबरोबर आपण देश पातळीवर राज्य पातळीवर युती आहे तर तालुक्यात आपण युती करूया, आपल्या आपल्या ताकदीप्रमाणे आपण त्यांना जागा मागूया अशा प्रकारचा प्रस्ताव ठेवला होता. अगदी शेवटच्या टप्प्यातल्या चर्चेवरती अगदी एका जागेवर सुद्धा आम्ही समाधान मानायला तयार होतो, परंतु त्यावेळेच्या परिस्थितीनुसार त्यातल्या त्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना हे मान्य नव्हतं की भाजपचं स्थानच मूळ तालुक्यात नाही तर तुम्हाला जागा का द्यायची, आणि म्हणून एक जागा मागितली होती पण एक ही जागा त्यावेळेस आम्हाला मिळाली नाही. मग मी स्वतः त्या ठिकाणी तालुक्याचा अध्यक्ष म्हणून काम करत होतो. मग मी निर्णय घेतला की बघूया पहिल्या टप्प्यात आपण जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक स्वतंत्रपणे लढवू शकतो का. आणि मग आम्ही तालुक्यातल्या जेवढ्या झेडपीच्या आणि पंचायत समितीच्या जागा होत्या तेवढ्या सगळ्या जागेवरती उमेदवार अनगर गट वगळता उभे केले आणि अगदी आम्हाला त्यावेळेसच्या उमेदवारांना नगण्य मतं पडली, परंतु भारतीय जनता पार्टीचं कमळ आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक गावागावात घराघरात पोहोचवण्याचं काम त्या निवडणुकीच्या माध्यमातून केलं. त्यानंतर त्या निवडणुकीमध्ये जवळपास शिवसेनेचे पंचायत समितीचे 5 सदस्य निवडून आले होते. मग त्यावेळेस त्यांनी काँग्रेसलाही बरोबर घेतलं होतं. बाबासाहेब तात्या क्षीरसागर त्यावेळेस नरखेड गटातनं सदस्य झाले होते आणि जिल्हा परिषदेमध्ये जवळपास नरखेड, कामठी जिल्हा परिषद आणि मोहोळ अशा 3 जिल्हा परिषदच्या स्थिती आहे ती कशी आहे? आजची स्थिती सेनेची तुलना जर करायची म्हटल्यानंतर आजची मोहोळ तालुक्यातली स्थिती काय? 2014ला ज्यावेळेस भाजप शिवसेनेची युती तुटली त्यावेळेस 2014 नंतर 16 मध्ये येणाऱ्या निवडणुकीत आम्ही प्रयत्न केला होता की युती करून आपण लढवूया, पण त्यावेळी त्यांना यश मिळालं नाही. आणि आता तर भाजप आणि शिवसेना एकत्र यायचं म्हणजे चर्चा किंवा आपण त्याचा विचार पण करू शकत नाही. परंतु आज ही भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे एकसंघपणे तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं मनापासून लढली तर त्या ठिकाणी परिवर्तन होऊ शकतं. क्षीरसागर साहेब, महत्त्वाचं हाच मुद्दा विचारायचा की ही भाजप शिवसेना युती म्हणजे जेव्हा युती होती तेव्हा मोहोळ तालुक्यातलं चित्र काय होतं? खरंच ही युती त्या तालुक्यामध्ये निर्माण झालेली होती का? आणि युती म्हणून तुम्ही कधी मोहोळमध्ये लढलेला आहात? मला नाही वाटत. भाजप शिवसेना युती 2002ला वेगळं लढलो, 2007ला आम्ही युती म्हणून लढलो, काँग्रेसला घेऊन लढलो, पण त्या निवडणुकीत फारच यश आलं नाही. कारण काय 4 मतदारसंघात युती झाली, 4 मतदारसंघात युती झाली नाही. आणि 2012ला मात्र भाजप शिवसेना आणि माजी खासदार आदरणीय महाडिक साहेब यांच्याबरोबर आम्ही
12ला लढलो एकत्र, आघाडी करून लढलो. त्यावेळेस सुद्धा आम्हाला अगदी मी स्वतः पंचायत समितीच्या निवडणुकीत उभा होतो, माझा 140 मतांनी पराभव झाला आणि नेमकं त्यावेळेस मतं त्यावेळेला पडली होती. त्यावेळेस पडली होती आणि निम्म्या जागा आम्हाला मिळाल्या आणि चिठ्ठीवर सभापती उपसभापती पद त्यावेळेस मिळालं आम्हाला. नाही, पण एक सेनेकडून जो काही दावा होतो की आम्ही त्या मोहोळ तालुक्यामध्ये प्रबळ आहोत, सेनेचं राजकारण मोहोळ तालुक्यातलं कशा पद्धतीचं आहे? आता सेनेचं शिवसेनेचं एकंदरीत राजकारण पाहिलं तर अगदी जर प्रबळ शिवसेना मानत असेल मोहोळ तालुक्यामध्ये, तर मोहोळ तालुक्यातलं मग शिवसेनेचं अस्तित्व काय, राजकारण कशा पद्धतीचं आहे मोहोळमध्ये? मोहोळमध्ये स्वर्गीय लोकनेते बाबुराव अण्णा पाटील आणि स्वर्गीय माजी राज्यमंत्री शहाजीराव पाटील यांचे 2 गट होते आणि शहाजीराव पाटलांच्या निधनानंतर आणि 1995ला ज्यावेळेस राजन पाटलांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, त्यानंतर शहाजीराव पाटलांचा गटामधले काँग्रेसचे जे काय नेते होते त्यांनी फारसं काँग्रेस आपली पुढं आली पाहिजे असं काय लक्ष न दिल्यामुळं तो शहाजीराव पाटलांचा जनाधार शिवसेनेच्या पाठीमागे उभा राहिला आणि शिवसेना आणि त्यावेळची काँग्रेस असा त्या ठिकाणी चांगले 2 प्रबळ गट उभे राहिले. परंतु 1999च्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे नेते दीपक गायकवाड यांचं तिकीट कट करून स्वर्गीय निंबाळकर नाना वैरागचे त्यांना उमेदवारी त्या ठिकाणी विधानसभेची दिली गेली आणि त्यावेळेसपासूनच शिवसेनेच्या नेतृत्व करणारा आत्मविश्वास थोडासा लवचिक झाला आपण असं म्हणू की आता आपल्याला विधानसभा लढवायचीच नाही तर आपण का तालुक्यात काम करायचं आणि तिथून पुढं थोडंफार शिवसेनेमध्ये अंतर्गत फूट पडत गेली आणि त्याचाच फायदा राष्ट्रवादीला मिळाला. नाही, पण शिवसेनेचं राजकारण कशा पद्धत चाललंय की सोयीचं राजकारण तुम्हाला त्या ठिकाणी दिसतं का? एकंदरीत जर सगळं चित्र पाहिलं तर मोहोळ तालुक्यामध्ये सोयीचं राजकारण तसं शिवसेनेनं पहिल्यापासूनच केलेलं आहे. जिल्हा पातळीपासून ते खालीपर्यंत शिवसेना सोयीचंच राजकारण करते. परंतु शिवसेनेमध्ये सुद्धा काही प्रामाणिक शिवसैनिक आहेत, तळमळीचे शिवसैनिक आहेत, पण त्यांना तेवढं स्थान मिळत नाही. ही शोकांतिक आहे आमच्या तालुक्यातली. पण शिवसेनेचं एक सोयीचं राजकारण म्हणजे नेमकं काय घडतं त्या ठिकाणी? कारण बघतो की प्रत्येक विधानसभा निवडणुकीमध्ये आपण पाहतोय वेगवेगळी उमेदवार उभे केले जात आहेत. ते अर्थात लोकशाहीचा तो भाग झाला, पण विरोधकांनी एकत्रित येऊन लढावं अशा प्रकारची कुठलीच भूमिका दिसत नाही आहे. नेमकं तालुक्यामध्ये काय घडतं असं? आणि जो आपण तोच मुद्दा तुम्हाला की प्रबळ म्हणते शिवसेना, तर शिवसेनेचं राजकारण कसं आहे मोहोळ तालुक्यातलं? मोहोळ तालुक्यामध्ये आनगरकर आणि आनगरकराला विरोध असे 2च पक्ष मित्र म्हणतो आहेत. मग शिवसेनेनं त्याचं नेतृत्व करावं म्हणून काही लोक शिवसेनेच्या पाठीशी उभे होते, भाजपनं काही नेतृत्व करावं म्हणून काही लोक भाजपच्या पाठीशी उभे होते. परंतु नेतृत्व करणाऱ्या काही लोकांमध्ये प्रामाणिकपणा लोकांना दिसून आला नाही आणि त्यामुळं मग साहजिकच आनगरकराचं नाही. पण राजन पाटलांना अनुकूल अशी भूमिका शिवसेनेची तुम्हाला दिसते का या सगळ्यात? जे आता तुमचं बोलणं येतं त्यामधून आपल्याला एक असं जाणवतं की कुठतरी चालून शिवसेनेचं ॲडजस्टमेंटचं राजकारण मोहोळ तालुक्यात दिसतं. काय आता हे तालुक्यातल्या सर्व जनतेला सर्वश्रुत आहे शिवसेनेचं राजकारण कसं आहे ते मी इथं सांगण्याची काय आवश्यकता नाही. आणि आजपर्यंत आपल्याला जे अपयश येत गेलं ना त्याची कारणच ती आहेत. म्हणजे पण आता याद्वारा आपल्याला थोडंसं आपण कारखान्याच्या विषयाकडे थोडं जाऊयात की भीमाच्या बाबतीमध्ये आपल्याला असं दिसतं की तिथून राजन पाटील यांची जी सत्ता होती तिथून खरं तर त्यांचा पाडाव झाला, पण विधानसभेमध्ये असं आपल्याला दिसतं की राजन पाटील यांचा पराभव किंवा आपण म्हणू की राष्ट्रवादी उमेदवाराचा पराभव असं मोहोळ तालुक्यामध्ये घडलेलं नाही आहे. कारखान्यामध्ये यश मिळालं, पण तालुक्यामध्ये विधानसभा मतदारसंघात यश का मिळत? 2012 साली ज्यावेळेस जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक झाली त्या अगोदर 2011ला कारखान्याची निवडणूक झाली. कारखान्या निवडणुकीमध्ये आम्ही अगदी राष्ट्रवादीचा पराभव करायचा म्हणून आदरणीय मुन्नासाहेब महाडिक यांच्या नेतृत्वाखाली एक आघाडी तयार केली. त्याच्यामध्ये काही शिवसेनेचे लोक, काय काँग्रेसचे लोक होते, काय भाजपचे लोक होते आणि कारखाना आम्ही जिंकला. परंतु जिल्हा परिषद पंचायत समितीला पुन्हा आम्ही कारखान्याची पुनरावृत्तीच करण्याचा प्रयत्न केला, एक आघाडी केली. त्यामध्ये काय शिवसेना भाजप असे एकत्रितपणे आम्ही लढलो, पण त्यावेळेस सुद्धा शिवसेने नेतृत्वाने शिवसेनेचे उमेदवार उभे केले. शिवसेनेचं त्यावेळेस नेतृत्व करणारे शिवसेने उमेदवार उभे केले आणि आमचा अगदी तंतोतंत काठावर आमचा पराभव झाला. मी तुम्हाला सांगितलं की माझा 140 मतांना पंचायत समितीचा मध्ये पराभव झाला सावळेश्वर गटातनं आणि माझं सभापतीपद गेलं. म्हणजे आम्ही सर्वजण एकत्र आलो की आमच्यातलेच काही लोक, मी आता कुणाचं नाव घेणार नाही, आमच्यातलेच काही लोक जाऊन त्यांना हेच ॲडजस्टमेंटचं राजकारण मोहोळमध्ये होतंय का?
म्हणजे सोयीची भूमिका मोहोळ तालुक्यामध्ये घेतली जाते घेतली आणि त्यामुळं आज विरोधकांची तिथं ताकद दिसून येत नाही असं परवा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हनगरकरांनी जे सांगितलं की आमदार केलं मी माझा उमेदवार स्वतंत्र निवडून आणू शकतो, जणू आव्हानच दिलं, तर ते खरं आहे. पण हे कोणत्या ताकदीवर होतं? जर समजा आज राजन पाटील आम्ही म्हणत सगळेजण असतील एकत्र की झालो, मी दिलेला उमेदवार मी निवडून आणतोच, हो. मग याच्या पाठीमागची कारणं काय की याच्या पाठीमागची एवढा कारणं- इतका आत्मविश्वास कशामुळे निर्माण? ज्या ज्या वेळेस हनगरकरांच्या विरोधात सगळे एक झाले ना, त्यावेळेस एक झालेल्या लोकातले लोक दिवसा एकीकडे आणि रात्री एकीकडे, ह्या भूमिकेमुळं त्यांनाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. आणि आज 6 वेळा त्यांनी आमदारकीचे उमेदवार निवडून आणलेले आहेत. त्यांनी का म्हणू नये 7व्या वेळेस मी एकटा आणू शकतो? आम्ही एक संघ लढूच शकत नाही. आमच्यातलेच काय फितुरी करणारे लोक आहेत त्यांना जाऊन मिळतात, त्याच्यामुळेच आमचा पराभव होतो. तर मोहोळ तालुक्यात असे एकत्र काय येत नाही? आपण पाहतो की आज चित्र असं आपल्याला दिसतं मोहोळ तालुक्यातून की राजन पाटील यांना विरोध करणारा वर्ग मोठ्या प्रमाणात दिसतोय, पण ही जी ताकद आहे ती एकवटत का नाही? मग हे एकमत का होत नाही? विरोध करताना तुमचं एकमत होतं सगळ्यांचं. आज भाजपाचा विरोध असेल, शिवसेनेचा पण विरोध असेल, शिवसेनेचं कशाही पद्धती राजकारण आपण म्हणूयात, पण तिथं देखील त्यांचा विरोध दिसून येतो. प्रत्येकाचा विरोध दिसून येतो. अगदी उमेश पाटलांपर्यंतचा विरोध राजन पाटलांना दिसून येतो. पण मग शेवटी ही जी ताकद आहे ही एकवटत का नाहीत किंवा एकाच व्यासपीठावर हे सगळे का येत नाही? याचं काय कारण? महत्वाकांक्षा सगळ्यांनाच तालुक्याचं नेतृत्व करायचं ना. महत्वाकांक्षी असणारे लोकच आहेत हे सगळे एकत्र येणार. मग याचाच फटका बसतो का? याचाच फटका बसतो. जनता अगदी मी तर म्हणतो की 40% जनता हनगरकरांच्या पाठीची असेल आणि 60% जनता विरोधात असेल, पण 60% जनता एकत्र येऊ शकत नाही ना. त्यामुळेच त्यांचा विजय होतो आणि आमचा पराभव होतो. मग हे सगळे नेते एकत्र आणि राजन पाटलाच्या विरोधात खरा संघर्ष करण्याची वेळ होती आणि तो केला. त्या माणसाच्या पाठीशी आज ही तालुक्यातली जनता आहे. पण ज्यांनी अनगरकरांच्या जीवावर काय राजकारण केलं, पदं घेतली, तेच अनगरमध्ये पोट भरून पदं घेऊन मोहोळमध्ये पर्यंत येस तो ढेकर देत देत त्यांच्यावर विरोध करते, त्यांच्या पाठीशी जनता जाणार नाही. उमेश पाटलांच्या बाबतीत बोलताय तुम्ही? नाही, कुणी असू द्या. एक मानाजी बापू माने यांचा अपवाद वगळला, कारण मानाजी बापू माने यांनी राजन पाटलांना 3 वेळा विधानसभेत पाठवण्यामध्ये त्यांचा, मी म्हणतो ठीक आहे सिंहाचा वाटा म्हणता येणार नाही, पण खारीचा वाटा आहे त्यांच्या 15 वर्षाच्या आमदारकीमध्ये. त्यांना तो राईट आहे. नाही, तुम्ही मोहोळ तालुक्यामध्ये मोठा संघर्ष करताय. जे काय बोललं जातं मोहोळ तालुका राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असं म्हटलं जातं, ही खरंच ही वस्तुस्थिती आहे का की राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे, तिथं विरोधी पक्षाचं कोणाचंच काही चालत नाही किंवा विरोधी पक्षांना हे आव्हानच पेललं गेलं नाही आजपर्यंत, की आज मोहोळ तालुका मोहोळ विधानसभा मतदारसंघ राखीव झाला? असं असताना बाहेरचे पण उमेदवार निवडून तिथं येत आहेत, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असं मोहोळ तालुक्याला म्हणलं जातं. ही वस्तुस्थिती आहे का? आणि जर तशी असेल राष्ट्रवादीचा बालेकिल्ला, मग त्याला कारणीभूत कोण? आता कसं आहे, तुम्ही जर असं बालेकिल्ला ठरवायचा कशावरून? आता एखाद्या तालुक्यातल्या नेतृत्वाच्या पक्षाच्या नेतृत्वाखाली 6 वेळा जर आमदार निवडून येत असेल तर ते बालेकिल्ला आहे म्हणणार. पण आमदार निवडून येत असताना त्यांना कुणी आतनं कुणी बाहेरून मदत केली, ह्याचा विचार केला तर आपल्याला वास्तवात बालेकिल्ला म्हणता येणार नाही. परंतु शेवटी निवडणुकी राजकारणात विजय झाला म्हणल्यानंतर बालेकिल्ला म्हणणार असते. नाही, पण मोहोळ तालुक्यामध्ये आपल्याला दिसून येतं असं की नेहमी बाहेरचाच उमेदवार, आता आपण जसं राखीव मतदारसंघ झाला आहे, प्रत्येक वेळेला मोहोळ तालुक्यात बाहेरचाच उमेदवार कसा दिला जातो आणि स्थानिक उमेदवार तिथं नाही आहे का? आणि अशी कुठली विचारणा किंवा एक वातावरण, आपण म्हणू विचारणा म्हणण्यापेक्षा वातावरण, कारण पक्षसमोर राष्ट्रवादी आहे, राष्ट्रवादीचा तो निर्णय उमेदवारी कोणाला द्यायची, पण नेहमी बाहेरचेच उमेदवार, स्थानिक उमेदवार नाही आहेत, असा काही या मुद्द्याचा प्रभाव लोकांवरती पडलाय का? अगदी बाहेरचा उमेदवार द्यायचा ह्याच्याबद्दल तुम्ही माजी मंत्री आदरणीय ढोबळे सरांना जर विचारलं तरी ते तुम्हाला सांगतील, कारण ते तिथं जाऊन आलेले आहेत, बाहेरचे म्हणूनच जाऊन आलेले आहेत. मोहोळमध्ये कसं आहे, रिझर्वेशनमध्ये काय कार्यकर्त्याची आर्थिक ताकद असते, काय कार्यकर्त्याची आर्थिक ताकद नसते, पण राष्ट्रवादी ठरवताना आर्थिक ताकद हा निकष लावूनच उमेदवार ठरवतात, म्हणूनच तिथं बाहेरचा उमेदवार येतो. पण एक कारण काय असं की प्रत्येक वेळेला आपण बघतो की मोहोळ वगळता बाहेरचाच उमेदवार तिथं त्या मतदारसंघात आपल्याला दिसतो, याचं एक तुम्हाला कारण काय वाटतं? साधारण कारण काय, आर्थिक ताकदीचा उमेदवार दिला पाहिजे. प्रस्थापित राष्ट्रवादीच्या नेत्यांना माहिती आहे की आपल्या ताकदीवर पूर्ण आमदार निवडून येणार नाही. मग हे विरोधातली माणसं जर आपल्याकडे घ्यायची असतील तर आपल्याला आर्थिक ताकदीचा उमेदवार पाहिजे, आणि ह्याच कारणामुळं सातत्यानं आमचा पराभव त्या ठिकाणी होतोय.
शिरसाट, तुम्ही तर विरोध करताय भाजपाच्या माध्यमातून, राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये तुम्ही एक तुमची ताकद उभी करताय. पण आता मोहोळ तालुक्यामध्ये आता सध्या असं आपल्याला लक्षात येत आहे की कुठंतरी चालून राष्ट्रवादीमध्येच कुठंतरी वाद रंगलाय. अगदी इथपर्यंत वाद रंगलाय की तुमची राष्ट्रवादी खरी का माझी राष्ट्रवादी खरी, असं जे एक राष्ट्रवादीमधलं अंतर्गत वातावरण आहे, हे कशाचं प्रतीक त्याला म्हणायचं की अशा पद्धतीचा तिथं वाद निर्माण झाला, किंवा याची एक परिणिती काय होऊ शकते, विरोध भाजपला त्याचा काय फायदा होऊ शकेल? मला काय हा वाद खरा वाद वाटत नाही. हा ठरवून करत असलेला वाद आहे. मग कशा पद्धतीची लढाई म्हणे? कारण हे लुटूपुटूची लढाई आहे. हे ठरवून आहे की बाबा राजन पाटलाला मानणारा वर्ग आणि राजन पाटलाला विरोध करणारा वर्ग, दोन्ही वर्गाला राष्ट्रवादीनेच कॅश करता यावं, ह्यासाठी चाललेली ही लुटूपुटूची लढाई आहे. मला नाही वाटत त्याच्यामध्ये काय तथ्य आहे. त्यामुळे आज राजन पाटलांचं जर आपण पाहायला गेलं तर ते म्हणतात की सगळ्या विरोधकांनी माझ्या विरुद्ध एकत्रित यावं, सगळ्यांनी माझ्या विरुद्ध लढावं. हे जे आव्हान आहे हे कशाच्या बळावरती आहे? त्यांना की सगळे विरोध सगळ्यांनी मिळून माझ्या विरुद्ध एकत्रित त्यांनी यावं, 30 वर्ष राजकारणामध्ये अनुभवलेला आहे. सगळे विरोधक एकत्र येऊ शकत नाहीत आणि आले तर ते दिवसा एकत्र असतात आणि रात्री एकीकडे असतात. हे त्यांना अनुभवलेलं आहे त्याने, म्हणून ते म्हणतात. एक उमेश पाटलांच्या बाबतीमध्ये तुम्ही आता बोलत होतात आणि शहाजी बापू पाटील यांचे आपण वारसदार आहोत. शहाजीराव पाटलांचे ते वारसदार आहेत अशा पद्धतीनं आज ते सांगतायत, त्याचा एक दावा ते करतात. हे त्यांचं हे दावा करणं असेल किंवा एक राजकारणातली तशी भूमिका, ही खरंच ती एक वस्तुस्थिती आहे का आणि त्याला मानणारा पण काही वर्ग आहे का? नाही, शहाजीराव पाटलांचे वारसदार म्हणजे आता काय, त्यांच्या शहाजीराव पाटलांनी एक तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीचं काम उभं केलं किंवा त्यांची विचारधारा, नक्की ते कशाचे वारसदार आहेत म्हणले ते मला काय समजलं नाही. म्हणजे कारण शहाजीराव पाटलांना विरोध करायचं काम तर हे उमेश पाटलाचे वडील चुलते आजोबा यांनीच केलं त्या ठिकाणी. आणि मग ते वारसदार कोणाचाही असू शकतो ना, एखाद्या विचाराचा वारसदार असू शकतो. शहाजीराव पाटलांचेच आपण वारसदार आहोत असं त्यांचं आजचं म्हणणं. ते काय आणि ही भूमिका घेऊन लोकांसमोर जाणं. कसं आहे, लोकनेते बाबुराव अण्णा पाटील यांना अनगर भागातून विरोध नव्हता, मग शहाजीराव पाटलांना नरखेड भागातून विरोध का? अशा परिस्थितीमध्येच उमेश पाटलांचे वडील चुलते आजोबा असतील यांचा एक गट आणि शहाजीराव पाटलाचा एक गट नरखेडमध्ये किंवा त्या ह्याच्यात कार्यरत होता. त्यामुळे वारसदार ते कसे म्हणले मला काय माहीत नाही. कारण शहाजीराव पाटलांना खरं विरोध करायचं काम तर केलं तर ह्यांच्याच पूर्वजांनी केलं. आणि ही वस्तुस्थिती आहे की तुम्ही ते शहाजीराव पाटलांचे चिरंजीव आदरणीय अरुण पाटील यांना जरी तुम्ही विचारलं तर ते तुम्हाला हे फॅक्ट सांगतील की ह्याच कुटुंबाने ह्याच घराने शहाजीराव पाटलांना विरोध केला त्या ठिकाणी. आणि म्हणजे आम्हीही त्यांच्याबरोबर होतो, आमचेही मोठे भाऊ त्यांच्याबरोबरच होते. शिरसाट साहेब, एक आपल्याला दिसतं असं की आज राष्ट्रवादीमधनंच, म्हणजे तुम्ही तर एक ठीक आहे की राजकीय विरोधक आहात राजन पाटील यांचे, राष्ट्रवादीचे विरोधक आहात, पण राष्ट्रवादीमधूनच कुठेतरी राजन पाटील यांना विरोध होताना आपल्याला दिसतोय. मग त्यामध्ये आपल्याला दिसतं की उमेश पाटील आहेत, अगदी उघडपणे बोलत आहेत, अरुण बारसकर सारखे आहेत किंवा मानाजी माने असतील, अन्य मंडळी असतील, ही राजन पाटीलांना विरोध करताना दिसत आहेत. आज हे चित्र मोहोळ तालुक्यातलं काय की त्यांना राष्ट्रवादीमधूनच विरोध व्हायला लागलेला आहे की हे नवीन नाही आहे? हा विरोध काय मला प्रभावी वाटत नाही. उमेश पाटील आणि बारसकर तुम्ही म्हणता ना, यांचा विरोध मला प्रभावी वाटत नाही. यांच्या पाठीमागे लोक नाही आहेत. आता ते येणारा काळ ठरवेल ना, मी कसं सांगणार त्यांच्या पाठीमागे लोक नाहीत ते. येणारा काळ ठरवेल, त्यांनी निवडणुका लढवाव्या. आता बारसकरांबद्दल तुम्ही म्हणला तर बारसकरांनी राष्ट्रवादीच्या विरोधात पॅनल उभा केला नगरपालिकेला आणि पुन्हा राष्ट्रवादीला एकत्र येऊनच त्यांनी सत्ता स्थापन केली. आता हे उमेश पाटलाचं हेच आहे की राष्ट्रवादीला विरोध करून भाजप शिवसेनेच्या मतदारांचा कौल घ्यायचा, कुठं जिल्हा परिषदला निवडून यायचं आणि पुन्हा यांच्याबरोबरच सत्तेमध्ये सहभागी व्हायचं, एकत्रित काम करायचं आणि विधानसभेला सगळ्यांनी मिळून पुन्हा पवारसाहेबांच्या सूचनेप्रमाणे आमदार निवडून द्यायचा. म्हणजे हे ह्यांचा विरोधमध्ये खरं तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला यांचा विरोध म्हणजे घातकच आहे. न पण जे काही उमेश पाटलांचं राजकारण स्वतःच्या अस्तित्वासाठी चाललं असं वाटतं. हे जे ज्या पद्धतीचं आव्हान देण्याची भूमिका असेल किंवा सातत्यानं राजन पाटील यांच्या विरोधामध्ये बोलण्याचं असेल. नाही, उमेश पाटलांना तालुक्याच्या राजकारणात अजून 5 वर्ष पूर्ण व्हायचे आहेत. त्यामुळे आता मी त्यांनी आव्हान देतात असं मी म्हणू शकत नाही. कारण राजकारणामध्ये कुणीही अगदी तुम्हाला राज्य लेवलवरनं मी सांगितलं की इंदिरा गांधींनी या रांतुल्यांना पाठवलं मुख्यमंत्री झाले, म्हणजे काय राज्यात कोणाला त्यांनी आव्हान देऊ शकले नाहीत.
खुर्चीपुरतं त्यांनी काम केलं किंवा आदरणीय पृथ्वीराज बाबांचं उदाहरण आत्ता नवीन आहे. तालुक्याच्या राजकारणामध्ये आव्हान द्यायच्यामध्ये त्यांना वेळ द्यावा लागतो, काळ द्यावा लागतो. एवढ्या लवकर कोणीतरी वरून एखाद्या नेतृत्वाला पाठवलं म्हणजे ते आव्हान होऊ शकत नाही. त्यामुळे एक तालुक्याचा जेव्हा तुम्ही सगळा अभ्यास करता, आजपर्यंत तुम्ही खरं तर मोहोळ तालुक्यात संघर्ष करत आलात भाजपच्या माध्यमातून, एक कशा पद्धतीचा एक तुमचा अभ्यास आहे की एकत्र होऊन लढलं तर तिथं राष्ट्रवादीचा पराभव होईल का? म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचं काय वाटतं? म्हणजे आपण पाहतो की जी मतदानाची जर आपण आकडेवारी पाहिली, मग आज आम्ही तुमची निवडणूक पाहिली की त्याला तुम्हाला 55-56 हजार मतं विधानसभा निवडणुकीत पडलेली होती. ही एक भाजपाची मोठी ताकद आहे. पण शेवटी मतांची विभागणी होते म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय मोहोळ तालुक्यात होतोय का? म्हणजे एकत्र आता तुम्ही जर मला म्हणला सगळे मिळून एकत्र आले तर मी तुम्हाला उदाहरण सांगतो की 2014च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी विधानसभा स्वतंत्र आम्ही लढलो, शिवसेना स्वतंत्र लढली, राष्ट्रवादी स्वतंत्र लढली. त्यावेळेचे राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश कदम यांना 61,000 मतं पडली. भाजपचा उमेदवार म्हणून मी स्वतः होतो, मला 55,000 मतं पडली. शिवसेनेच्या उमेदवाराला 38,000 मतं पडली. मग आता मला सांगा 2019च्या निवडणुकीमध्ये शिवसेना, भाजप आणि त्यावेळेचा राष्ट्रवादीतला डोंगरे गट आणि महाडिक साहेब पुन्हा भाजपमध्ये झाले होते. हे सगळे एकत्र आम्ही 4 जण मिळून लढलो तर 22,000 उमेदवाराचा पराभव झाला आणि वेगळं लढलो तर फक्त माझा 6,000 अवघ्या पराभव झाला. मग हे कसं सांगायचं तुम्हाला की एकत्र आल्यावर विजय आहे का वेगळं लढल्यावर विजय आहे? म्हणजे एक तर काय आम्ही एकत्र आलो म्हणजे फक्त आम्ही आमच्या देहाने एकत्र आलो, मनाने एकत्र आलो नाही. एक तर आमच्यातले कुणीतरी जाऊन तिकडे मिळाले, नाहीतर मग राजन पाटलांची आमच्या सगळ्यापेक्षा मोठी ताकद आहे. हे 2 गोष्टी मान्य कराव्या लागतील. आता मला ह्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून बोलत असताना अगदी राष्ट्रवादीमध्ये लागलेल्या भांडणाचं मी स्वागत केलं पाहिजे, पण काही वेळा काय होतं की तुम्ही खुली चर्चा म्हणून मला या ठिकाणी बोलवलं, मला वास्तव तुमच्यासमोर सांगावं लागेल. माझ्यासाठी चांगलंच आहे, समोर यावी, माझ्यासाठी चांगलंच आहे की उमेश पाटील राष्ट्रवादी विरोधात लढतात, मानाजी बापू लढतात, हे चांगलंच आहे. पण वास्तव तुम्हाला सांगावं लागेल, कारण तालुक्यातले काय जनता सुज्ञ लोक आहेत, ज्येष्ठ लोक आहेत, त्यांनाही माहिती आहे गेल्या 20-25 वर्षात काय चाललंय, काय घडायला लागलंय. मी माझ्या सोयीचं बोलून चालणार नाही. त्यामुळे एकत्र आम्ही सगळे, तुम्हाला 19चं उदाहरण घ्या ना, आम्ही सगळे एकत्र आलो, आम्हाला 68,000 मतं पडली आणि 22,000 राष्ट्रवादी उमेदवार एकट्या राजन पाटलांनी निवडून आणला. म्हणजे मग राजन पाटलाची ताकद आहे हे मान्य करावं लागेल, नाहीतर आमच्यातले कोणीतरी फुटतेत हे मान्य करावं लागेल. नाही, सगळं जर चित्र पाहिलं तर तुम्हाला असं वाटतं का, म्हणजे एक बोलण्याचा तुमचा आणखीन एक आपल्याला दिसून येतं बोलण्यातून तुमच्या, की शिवसेनेपेक्षा सुद्धा आज भाजपाचं स्वागत मोहोळचे मतदार करत आहेत असं वाटतं का? की जे 55,000 मतं तुम्हाला पडली, तुम्ही संघर्ष केला, तिथपर्यंत एक लढत दिली, 55-56,000 मतं पडली, तर ही जी ताकद आहे ती भाजपाची ताकद आहे आणि निश्चितच म्हणजे भाजपा एक मोठं आव्हान मोहोळमध्ये निर्माण करू शकते. एक आपण जर आपण पुढची निवडणूक पाहिली तर खरंच एक असं तुम्हाला खात्री आहे? मी माझ्या तोंडातून माझी पाठ थुपटून घेणार नाही. मला 55,000-56,000 मतं पडली तर मी एक भाजपचा उमेदवार म्हणून आणि एक तालुक्यामध्ये एक सक्षमपणे काम करणारा कार्यकर्ता म्हणून अनेक घटकाची लोक माझ्या पाठीशी उभं राहिली. मग ते आज मी उभारल्यानंतर माझ्या पाठीशी उभं राहिली असतील, ह्याच्या अगोदर अजून कुणाच्या पाठीशी उभे राहिले असतील, पण त्या लोकांना वाटलं की आपल्या तालुक्यामध्ये एक नेतृत्व चांगलं पुढे यायला लागलंय म्हणून ही लोक माझ्या पाठीशी उभं राहिली. ते म्हणजे शिवसेनेला साथ का दिली गेली ना? म्हणजे मतदारांनी आजपर्यंत आपण पाहतोय की तुम्ही म्हणताय की तिथं शिवसेना आधी प्रबळ होती किंवा तो दावा शिवसेनेच्या वतीनं केला गेला होता, पण मग शेवटी लोक शिवसेनेच्या मागे मोहोळमध्ये का दिसत नाहीत आपल्याला? तसे नाही आहेत ना शिवसेनेच्या पाठीमागे आपण म्हणतोय लोक आहेत शिवसेनेच्या पाठीमागे. जे आव्हान देण्याचं जी भाषा होते प्रत्येकाला, काय झालं की आम्ही ज्यावेळेस 2012ला आघाडी करून लढलो आणि ते भीमा परिवाराची त्या ठिकाणी निर्मिती झाली, लोकांना कोणीतरी एक संघ विरोधक पाहिजे तर लोक मागे येतात. मग शिवसेना वेगळं, भाजप वेगळं, भीमा परिवार वेगळं, असं लोक म्हणते त्यांच्यातलं कोणी निवडून येणार नाही, मग राष्ट्रवादीच्या पाठीमागे जाऊ. मग त्यावेळेस आनगरकरांना वाटतं की मग ती आमची ताकद आहे, आमच्यातली एकजूट नाही, त्याच्यामुळं त्यांचा फायदा होतो. त्यामुळे एका दोन्ही ह्याच्याने तुम्ही म्हणता की विरोधक एकवटत नाहीत म्हणून राष्ट्रवादीचा बरोबर विजय आहे. होता. दुसऱ्या बाजूला तुम्ही म्हणता की मी एकटा जेव्हा उभारतो तेव्हा मला 55-56,000 मतं पडतात. जर राष्ट्रवादीचं पाडावच विधानसभेत करायचं असेल तर विरोधकांनी कोणती भूमिका स्वीकारली पाहिजे? नाही, दुरंगी लढतीमध्ये राष्ट्रवादीचा पाडाव होऊ शकणार नाही.
दुरंगी लढतीमध्ये मोहोळमध्ये कधीच राष्ट्रवादीचा पाडाव होऊ शकणार नाही. तिरंगी लढत व्हायला पाहिजे त्या ठिकाणी. बरं, याचबरोबर असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सातत्यानं मोहोळमधनं विजय होत आहेत. एक राष्ट्रवादीचा जनाधार म्हणा किंवा ती एक विचारधारा असा जो काही दावा केला जातो ती वस्तुस्थिती आहे की आणखीन काही राजकारणाचे नाही, डावपेच आहेत की हे- तिथून मग मोहोळमधनं राष्ट्रवादीचेच उमेदवार सातत्याने निवडून येतात? राष्ट्रवादी म्हणून नाही, त्या ठिकाणी राजन पाटलांचा गट म्हणून त्या ठिकाणी उमेदवार निवडून येतात. त्यांचं अगदी 2 पिढ्याचं राजकारण, त्यातनं काय जोडली गेलेली चांगल्या वाईट कामातून लोक राष्ट्रवादी म्हणून मी तर असं म्हणतो की राजन पाटलांनी राष्ट्रवादी सोडली तर राष्ट्रवादीचं डिपॉझिट राहणं सुद्धा कठीण आहे त्या ठिकाणी. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे राजन पाटील म्हणजे राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी म्हणजे राजन पाटील. आणि त्यामुळेच इथं राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येतात. हां, व्यक्तिगत राष्ट्रवादी म्हणून तिथं काय फार म्हणजे पवारांची राष्ट्रवादी तालुक्यात नाहीच आहे. राजन पाटलाचीच राष्ट्रवादी. नाही, मग इथं जेव्हा आमच्याकडं उमेश पाटील याच व्यासपीठावर आले त्यांनी सांगितलं की पवारसाहेबांची विचारधारा आहे किंवा राष्ट्रवादीचे एक राष्ट्रवादीचा एक मानणारा मोठा वर्ग मोहोळ तालुक्यात आहे म्हणून तो आमचा विजय होतोय. तिथं राजन पाटील म्हणून कुठली म्हणजे किमया नाही आहे अशा प्रकारचं उमेश पाटलांचं या ठिकाणी म्हणणं होतं. काय म्हणजे मग कसं आहे, आता ही उमेश पाटलांची मुलाखत सर्व तालुक्यातील लोकांनी ऐकलेली आहे. मग हे त्यांचा एक अनुभव कमी आहे असं म्हणावं लागेल तालुक्याच्या राजकारणातला. म्हणजे राष्ट्रवादी कोणती खरी असा एक राजन प्रश्न- पाटलांचीच राष्ट्रवादी. राष्ट्रवादी म्हणून नाही, राजन पाटलांनी राष्ट्रवादी सोडली तर उमेदवार मिळणार नाहीत अशी परिस्थिती मोहोळ तालुक्यात आहे. याचबरोबर एक दिसून येतं आपल्याला की मग ही जी आव्हान देण्याची भाषा त्यांची दिसून येते, हे काय हे चित्र काय म्हणायचं? हे चित्र अनगरकरांच्या आणि विरोधातला जनाधार. याचा कुठेतरी चालून फायदा जो म्हणतो आपण ते की भाजपाला काही विधानसभा निवडणुकीत होण्याची शक्यता अशी काही वाटतं का की त्या पद्धतीने अंतर्गत राष्ट्रवादीमध्येच बेबनाव आपल्याला दिसून येतो? नाही, कसं आहे, विधानसभा ही शेवटी राष्ट्रवादीचे नेते आदरणीय शरद पवार साहेबांच्याच नेतृत्वाखाली त्या ठिकाणी लढली जाते. आणि त्यावेळेस हे सगळे शेवटी पवारसाहेबांचेच कार्यकर्ते आहेत ना. शेवटी उमेश पाटील असू द्या किंवा मानाजी बापू असू द्या, शेवटी पवारसाहेबांनाच मानतात ना. त्यामुळे पवारसाहेबांनी दिलेला उमेदवार हे पाडण्यासाठी प्रयत्न करणार नाहीत. ह्यांचा धोका भाजप आणि शिवसेनेलाच आहे. शिरसाहेब, आणखीन एक होतं की मध्यंतरी जेव्हा उमेश पाटील इथंच या मुलाखतीसाठी आलेले होते त्याला त्यांनी असं म्हणलं होतं म्हणजे राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांच्या बाबतीत तक्रारी वाढल्या आहेत, लोक नाराज आहेत. तेव्हा त्यांचं म्हणणं असं होतं की जे काम करतात त्यांच्यावर टीका होत असते. पूर्वीचे जे पालकमंत्री होते म्हणजे तुमचे भाजपाचे जे पालकमंत्री होते बरोबर. ते काहीच बोलत नव्हते, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कोणीच काय बोलण्याचा प्रश्न आला नाही, अशा प्रकारची टीका त्यांनी त्यावेळेला केलेली होती. काय आहे, उमेश पाटलाचा एक गैरसमज आहे की आपण बोललो म्हणजे लोकांना ते पटतं किंवा खोटं बोल पण रिटून बोल. आमचे पालकमंत्री बोलत नव्हते, सगळ्याचे काम करत सगळ्यांचेच प्रश्न सोडवत होते. त्यांना म्हणावं तुमच्या आदरणीय बबनदादा शिंदेने विचारा, कितीतरी वेळा पालकमंत्र्याकडे त्यांनी येऊन अनेक वेळा त्यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे, शिफारशी नेलेल्या आहेत, कामं करून घेतलेली आहेत. राष्ट्रवादीचे अनेक लोक येत होते त्यांच्याकडे, पण त्यांनी कधी पक्षभेद म्हणून कधी वागले नाहीत. आणि विजयकुमार देशमुख मालकाचं काम असं होतं की कुणा आलेल्या माणसाचं काम करायचं ही त्यांचं एक मानसिकता असायची. त्यामुळे त्यांच्या विरोधात कोण बोलत नव्हतं आणि त्यांनाही कोणाला बोलायचा प्रश्न येत नव्हता. ते प्रवक्ते असल्यामुळं त्यांना वाटतं बोलल्यानं सगळं होतं, पण बोलल्यानं काय होत नाही. राजकारणामध्ये वेळ द्यावा लागतो, काम करावं लागतं, काळ जावा लागतो. 5 वर्षात कोणी कुठला काय राज्याचा नेता होऊ शकत नाही. शिरसाट साहेब, आता खरं तर म्हणजे भाजप शिवसेनेची युती नाही आहे किंवा ती युती होईल अशी कुठलीही लक्षणं नाही आहेत. पण एक साधारणपणे कार्यकर्त्यांची भावना तुम्ही त्या तालुक्यामध्ये कशी पाहताय की खरंच काहीतरी भाजप शिवसेनेने एकत्रित यावं आणि मोहोळ विधानसभेची जागा आहे ती लढवावी, असं काही लोकांचा कल दिसतो का? नाही, भाजप शिवसेना एकत्र आली तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये यश मिळेल. विधानसभेला जर मोहोळमध्ये राष्ट्रवादीचा पराभव करायचा म्हणलं तर भाजप शिवसेना वेगळीच असली पाहिजे आणि स्वतंत्र लढली पाहिजे. ही मी तुम्हाला माझ्या 2014च्या अनुभवावरून सांगतो. दोन्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढले पाहिजे. मोहोळमध्ये राष्ट्रवादीचा पराभव करायला तिरंगीच लढत झाली पाहिजे विधानसभेला, त्यावेळेसच पराभव होणार. आणखीन एक शिरसाट साहेब की मध्यंतरी भाजपामध्ये बरीच बाहेरची पण मंडळी आली की जी खरं तर म्हणजे भाजपाच्या विचारची नव्हती, पण सत्तेत कुठेतरी ती सहभागी होती आणि ती भाजपामध्ये आली. तालुक्याला याचा कितपत फायदा होतो? आता ते भाजपात आल्यानंतर म्हणजे बघतोय आपण असं की बरीचशी मंडळी तालुक्यातलीच की जी भाजपात आली
मग त्यांचा फायदा होताना दिसतोय का तुम्हाला भाजपामध्ये? किंवा आपण जर येता काळ असा गृहीत धरला तरी तुम्हाला कशा पद्धतीची अपेक्षा आहे की खरंच त्यांच्याकडनं ती त्यांची ताकद आहे आपल्याला कळून येईल असं वाटतं? आता काय ह्या प्रश्नाचं उत्तर कसं द्यावं मला काय म्हणजे एका बाजूला आता मी तुम्हाला म्हणलं की त्यांचा आपल्याला फायदा होणार आहे तर मग ते सगळे आले आणि 22 रान उमेदवार पडला. दुसऱ्या बाजूला फायदा होणार नाही म्हणतो जी पक्षात आमचे लोक आले त्यांचं आम्ही स्वागत केलं पाहिजे. आणि आमची आज भूमिका अशी आहे जे कोणी आमच्या पक्षात येतील ना त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जुने कार्यकर्ते काम करू, पण त्यांनी आमच्या पक्षासाठी प्रामाणिक काम करावं. आणि येणाऱ्या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये पक्षाच्या चिन्हावर आदरणीय महाडिक साहेब असतील, आदरणीय विजयराजदादा डोंगरे साहेब असतील, आम्ही सगळे भाजपचे मंडळी असो एक संघपणे आम्ही काम करावं. आणि राष्ट्रवादीमध्ये पडलेली फूट ही आम्हाला कधीच फायदेशीर होणार नाही. त्यामुळं त्यांना आमच्यात घेण्याचा किंवा त्यांची मदत घेऊन लढण्याचा काय प्रश्नच येत नाही. आम्हीच आता एवढे सक्षम आहोत. महाडिक असतील, डोंगरे असतील ही मोठी माणसं आहेत. त्यामुळं आता पुन्हा कुणाला तर घ्यावं, येणार असतील कोण आमच्या भाजपच्या चिन्हावर लढणार असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करू. नाही, जसं कारखान्यात यश मिळालं तसं तालुक्यामध्ये विधानसभेत यश मिळू शकतं. कारखान्याला 2012ला महाडिक साहेब राष्ट्रवादीमध्येच होते त्यामुळे त्यांना डायरेक्ट आमच्या चिन्हावर लढता आलं नाही. पण आता ते स्वतः पश्चिम महाराष्ट्राचे प्रवक्ते आहेत, राज्यामध्ये त्यांना चांगलं स्थान आहे. अर्थ बांधकाम सभापती आहेत विजयराजदादा डोंगरे, त्यांनी जे आमच्या तालुक्यामध्ये भरपूर अगदी कोट्याधीश रुपयाचा निधी दिलेला आहे लोकांना. मग त्याचा फायदा आम्हाला ह्या निवडणुकीत नक्कीच होणार आहे. या जर आणखीन एक होतं की नेहमी असं म्हटलं जातं की मोहोळ शहराचा विकास, मोहोळ तालुक्याचा विकास असं बोललं जातं. मी काही मंडळी अशी आहेत की जोरदार दावा करतात सध्या की मोहोळ शहराचा आम्ही एक विकास केला, विकास कामं केली, तालुक्याची विकास कामं आपल्याला दाखवली जात आहेत, त्याची एक आकडेवारी मांडली जाते. हे चित्र म्हणजे पटणार आहे का तुम्हाला? आता विकास नक्की विकासामध्ये दोन हेतू असते. ती विकास करत असताना जनतेचा विकास झाला पाहिजे हा एक हेतू असतो आणि विकास करत असताना मग स्वतःचा विकास झाला पाहिजे. आता मोहोळ शहरामध्ये तुम्ही जर आलान बघितलं तर हे मोहोळ शहरामध्ये जेवढे काय 50 कोटी 60 कोटी एवढे पैसे आले ते तुम्हाला ते आकड्याप्रमाणे मोहोळ शहरमध्ये कुठलंच काय दिसणार नाही. अगदी रस्ते सगळे उकरून पडलेले आहेत, ड्रेनेजची परिस्थिती तीच आहे. मग हे परिवर्तन घडून स्वच्छतेच्या बाबतीत प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे. विकास झाला फक्त कागदावर झाला ना, प्रत्यक्षात कुणाचा विकास झाला? तुम्ही खाजगीमध्ये लोकांशी चर्चा करा, समजेल तुम्हाला कुणाचा विकास झाला नक्की आणि काय केलं ह्याने. ज्या वेळेस मोहोळमध्ये राष्ट्रवादीची सत्ता येते त्या वेळेस मोहोळची वाट लागते. आमचं आणि शिवसेनेचं काही त्या ठिकाणी पक्षीय मतभेद असतील पण आम्ही मनानं अजूनही सर्वजण एक आहोत. काय त्यांच्या चुका झाल्या असतील, काय आमच्या चुका झालेल्या असतील, पण मोहोळच्या जनतेला माहिती आहे की या ठिकाणी भाजप शिवसेना एकत्र येऊनच या ठिकाणी काहीतरी करू शकते. राष्ट्रवादी सत्ता ज्यावेळेस आली त्यावेळेस भ्रष्टाचाराशिवाय आणि गावाचं वाटलूक झाल्याशिवाय काहीच म्हणजे या ठिकाणी झालेलं नाही. आज सुद्धा शिवसेनेच्या लोकांनी नगरसेवकांनी काय थोडीफार कामं केली असतील, भाजपच्या नगरसेवकांनी काम केले, त्या कामाचा दर्जा तुम्ही बघा आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी केलेली कामं त्या कामाचा दर्जा बघा तुम्ही. अगदीच आमच्या शिवसेनेचा आमचा विरोध असेल परंतु जे वास्तव आहे ते आम्हाला मांडावं लागणार आहे. आज सुद्धा आम्हाला जर शिवसेनेच्या श्रेष्ठीने अगदी परवानगी दिली स्थानिक लेवलला तुम्ही एकत्र येण्याची किंवा भाजपच्या श्रेष्ठीने दिली तर आज सुद्धा आम्ही एकत्र येऊन गावाचा चेहरा मला बदलू शकतो. कारण दीपक गायकवाडसारखे, बाळासाहेब गायकवाडसारखे शिवसेनेत सुद्धा काय जुनी माणसं आहेत, काय त्यांच्याकडनं बी काय कमी जादा झाला असेल परंतु गावासाठी त्यांची एक बांधिलकी आहे, गावासाठी काम करणारे लोक आहेत ते. शिरसाट, मोहोळ तालुक्यामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी तुम्ही पुढे असता की कुठेतरी परिवर्तन घडलं पाहिजे ना. आता तुम्ही म्हटलं की जर आम्हाला संधी दिली तर एक चांगलं आम्ही नेतृत्व मोहोळ तालुक्यातून देऊ शकू. हे परिवर्तन घडेल काय अशी काही कुठली तुम्हाला आज खात्री वाटते? कशा पद्धतीने जावं किंवा आपण एक विचार करू की जी येणारी विधानसभा निवडणूक असेल, म्हणजे खरं तर या सगळ्या गोष्टीला 2-2.5 वर्षाचा आणखीन एक कार्यकाळ आहे खरं तर, पण आतापासून भाजपानं या मोहोळ तालुक्याच्या काही विचार किंवा तुम्ही नक्कीच काही विचार केला असेल. हे चित्र तुम्ही कसं बघता की खरंच तिथं आज मोहोळ तालुक्यामध्ये परिवर्तनाची गरज आहे आणि ते भाजपा परिवर्तन करू शकतात? अगदी कसं आहे, भारतीय जनता पार्टी जर त्या ठिकाणी आमदार निवडून यावा, त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम हवं, हे आमचे आदरणीय माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा चंद्रकांतदादा पाटील असतील किंवा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून विजयकुमार देशमुख मालक असतील, सहकार मंत्री म्हणून सुभाष बापू असतील, ह्यांनी कायम मोहोळ तालुक्याला असं म्हणजे
दृष्टिकोन चांगला ठेवूनच यांनी काम केलेलं आहे. प्रत्येक पक्षामध्ये वेगवेगळे गट असतात, वेगवेगळे गटाला वेगवेगळ्या व्यक्तीला मानणारे कार्यकर्ते असतात, पण त्याला एक मर्यादा असतात. तर या वरिष्ठ लोकांनी मोहोळसाठी चांगल्याच पद्धतीचं काम व्हावं अशा अपेक्षा ठेवलेल्या आहेत. आणि भविष्यकाळामध्ये सुद्धा मोहोळमध्ये भाजपचा आमदार झाल्यानंतर खऱ्या अर्थानं प्रामाणिक त्या ठिकाणी विकासाचंच काम होईल हे लोकांनाही माहिती आहे. पण आता मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मोहोळ विधानसभा मतदारसंघातल्या जनतेलाच एक विनंती करणार आहे की त्यांनीच आता आम्ही ठरवून चालत नाही, आम्ही कोणी एकत्र यायचं आणि इथं काहीतरी परिवर्तन करायचं हे आम्ही ठरवून होणार नाही. लोकांनी ठरवलं पाहिजे की बाबा ह्यातल्या कुठल्या माणसाच्या पाठीमागं आपण गेलं पाहिजे. आणि आज मोहोळमध्ये काय झालं की तुमच्याबरोबर जायचं, तुमच्या पक्षात राहायचं, तुमच्याकडनं पदं घ्यायची, वाढीव मागणी मान्य नाही झाली की दुसरीकडे जायचं, तुमच्यावर टीका करायची, ह्या लोकांना तालुक्यातल्या जनतेनं आता पुरतं ओळखलेलं आहे. निष्ठेनं जनतेशी निष्ठा असणारी, पक्षाची निष्ठा असणारी, आपल्या नेतृत्वानं आपल्याला काहीतरी बाबा आशीर्वाद दिला आहे, काहीतरी आपल्या पाठीवर थाप टाकलेलं आहे, त्यांच्याची निष्ठा असणारी असल्या लोकांनाच आता तालुक्यातल्या जनतेनं पुढं आणावं. शिरसर, म्हणजे एकंदरीत आता आपण सगळं जेव्हा विचार करायला लागतो तेव्हा एकच तुम्हाला असं वाटतं का की एक काही मंडळींचं सोयीचं आणि स्वार्थाचं जे राजकारण आहे त्याच्यामुळं आज राजन पाटील निर्धास्त आहेत का मोहोळ खरं आहे. तालुक्यामध्ये? 100% खरी सुईचं आणि स्वार्थाचं म्हणजे राजकारण मोहोळमध्ये निर्धास्त आहे. मला असं सांगा की नेमकं हे जे राजकारणाची कोणती पद्धत चुकीची ठरते मोहोळ तालुक्यामध्ये की ज्याच्यामुळं आज आपण बघतो की राजन पाटील जे आहेत ते अगदी निर्धास्त आहेत, राष्ट्रवादीचा आमदार सातत्यानं त्या मोहोळ तालुक्यातून निवडून येतो. एक ज्याला आपण म्हणू की कोणत्या गोष्टी चुकीच्या ठरत आहेत, कुठलं एक राजकारण आहे की जे मारक ठरत आहे? हे काय माहिती आहे का, हे ॲडजस्टमेंटचं राजकारण मार्ग ठरतं. राजन पाटलाला काय विरोध करणारी, आतनं विरोध करणारी, बाहेरनं विरोध करणारी लोक आहेत, काय विरोधापुरतं दाखवणारी लोक आहेत, दिवसा इकडं रात्री तिकडं, हेच राजकारण मोहोळ तालुक्या विकासाला घातक आहे. आणि तालुक्यातल्या जनतेनं ह्या लोकांना ओळखावं, तालुक्यातल्या जनतेनं ह्याच लोकांना ओळखावं आणि ह्यांना घरी बसवावं, त्यावेळेसच परिवर्तन होणार. मग त्या ठिकाणी मी असो, माझ्याकडनं सुद्धा काय अशा गोष्टी घडल्या असेल तर मलाही तालुक्यातल्या जनतेनं घरी बसवावं. भाजपचे नेते संजय क्षीरसागर यांच्याशी आपण खुली चर्चा कार्यक्रमाच्या माध्यमातून सविस्तर असा संवाद साधला. एकंदरीत आपण मोहोळ तालुक्यामधला त्यांचा संघर्ष जो आहे तर तो पाहिला आणि राजकीयदृष्ट्या आपण म्हणतो की मोहोळ तालुका जो चर्चेत आहे तर त्या पाठीमागची एकंदरीत सगळी जी कारणं आहेत तर ती कशा पद्धतीची आहेत याची एक उकल करण्याचा प्रयत्न आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून केला. खरं तर काही मंडळींचं एक सोयीचं आणि स्वार्थाचं जे राजकारण मोहोळ तालुक्यामध्ये होतं आहे तर तेच कुठंतरी विरोधकांना मारक ठरतं आहे आणि त्यामुळंच राजन पाटील यांच्यासारखं नेतृत्व असेल तर ते निर्धास्त राहतं किंवा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून जी काही एक बोललं जातं तर तशी एक परिस्थिती उद्भवते. अर्थात राष्ट्रवादीमध्ये सुद्धा बेबनाव जरी असला तरीसुद्धा ती परिस्थिती त्या पक्षाला मारक ठरत नाही आहे. याचं कारण एकच आहे की विरोधकांमध्ये एकजूट नाही आहे. आणि मोहोळ तालुक्यामध्ये जर राष्ट्रवादीचा पाडाव करायचा असेल तर संजय क्षीरसागर यांचं म्हणणं की तिथं एकाच एक नाही आहे तर तिरंगी लढत तिथं होणं गरजेचं आहे. आणि दुसऱ्याच बाजूला भाजपनं स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा विधानसभा निवडणूक असेल तर या दृष्टीनं एक जोरदार तयारी केली आहे आणि परिवर्तनासाठी आमचा लढा चालूच राहील अशा पद्धतीचं म्हणणं संजय क्षीरसागर यांनी या ठिकाणी मांडलं. जे काही प्रश्न आपल्या दर्शकांच्या मनातलेच होते मोहोळ तालुक्यासंदर्भातले तर तेच आज आपण इथून उपस्थित केले आणि समर्पक अशी जी उत्तरं म्हणावीत आपण तर ती संजय क्षीरसागर यांनी देण्याचा प्रयत्न केला. इन सोलापूर न्यूज चॅनलच्या वतीने त्यांच्या या मुलाखतीसाठी मनपूर्वक असे आभार. धन्यवाद.